अपहरण भाग 10। 5 महिन्यानंतर आज सावीचे घर नववधूप्रमाणे सजवले जात होते। आज त्यांची लाडकी मुलगी सावीचा वाढदिवस होता आणि ह्याच दिवशी सावीच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता। त्यामुळे आज 2 वर्षांनी सावीचा भाऊ अरुण परदेशाहून घरी परतणार होता। सावी रागाने तिच्या खोलीत बसली होती तेव्हा एक हँडसम मुलगा सावीला मागून मिठी मारतो आणि म्हणतो, हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस। हा सावीचा मोठा भाऊ अरुण आहे, जो सावीपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे आणि त्याचे आयुष्य त्याच्या धाकट्या बहिणी सावीमध्ये आहे। सावी मागे वळते आणि रागाने म्हणते, ही काय वेळ आहे? अरुण त्याचे कान धरतो आणि म्हणतो, मला माफ कर राजकुमारी। सावी त्याला मिठी मारते आणि म्हणते, तुला माहीत नाही का भाऊ, मी तुला किती मिस केले। एवढ्यात एक आवाज येतो, दीदी तू नेहमी का विसरतेस की मोठ्या भावाशिवाय तुला एक लहान भाऊही आहे। अरुण आणि सावी दाराकडे बघतात, जिथे अभि उभा होता। सावी तिचा एक हात पुढे करत म्हणाली, तू पण ये। अभि पटकन दोघांना मिठी मारतो। तेवढ्यात खालून आईचा आवाज येतो, बाकीचे नंतर करा, आता खाली या आणि केक कापा। तिन्ही भाऊ बहीण एकत्र खाली येतात। सावीला आणि तिच्या आईवडिलांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या। सावी केक कापायला पुढे येते। सावी मेणबत्ती विझवते आणि तिचे कुटुंब असेच आनंदी राहावे अशी इच्छा व्यक्त करते। सावी केक कापणार होती तेवढ्यात दारातून आवाज आला, आमच्याशिवाय केक कापला जात आहे। प्रत्येकजण त्या दरवाजाकडे पाहतो, जिथे राघव हातात गुलाबाचा पुष्पगुच्छ घेऊन उभा होता। सावी राघवला पाहतच तिला राघवची त्या दिवशीची कृती आठवते। राघव सरळ येऊन सोफ्यावर बसतो आणि अतीनकडे बघून काही हातवारे करतो। अतीन सर्व पाहुण्यांना घराबाहेर पाठवतो। आता फक्त सावीचे कुटुंब, राघव आणि अतीन होते। सावी रागाने राघवकडे बघते आणि म्हणते, तुझी माझ्या घरी येण्याची हिंमत कशी झाली? त्या दिवशीची थप्पड तुला पुरेशी नव्हती असे वाटते? अरुण सावीकडे येतो आणि तिला विचारतो की हे कोण आहे आणि कोणत्या दिवसाबद्दल बोलत आहेस? सावी अरुणला त्या दिवशी जे काही घडलं ते सांगते। सावीशी कोणीतरी गैरवर्तन केल्याचे कळल्यावर अरुणचा चेहरा रागाने लाल झाला। राघवला कॉलर धरून अरुण म्हणतो, माझ्या बहिणीला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? राघव अरुणला त्याची कॉलर सोडायला लावतो आणि म्हणतो, काहीही बोलण्यापूर्वी मागे वळून बघ, त्याचे काय परिणाम होऊ शकतात। अरुणने मागे वळून बघताच त्याला धक्काच बसला। राघवच्या माणसांनी अभि आणि सावीच्या आईवडिलांकडे बंदुकीचा ताबा ठेवला होता। सावी रागाने ओरडते आणि म्हणते, हे काय आहे? राघव सावीकडे येतो आणि म्हणतो, अरे प्रिये, आराम कर, तुला एवढा राग येणे चांगले नाही। अरुण रागाने राघवकडे येतो आणि म्हणतो, तुझी हिंमत। अरुण अजून काही बोलण्याआधीच अतीन त्याच्या डोक्यावर मारतो आणि त्याला बेशुद्ध करतो। सावी अरुणकडे धावत येते आणि म्हणते, भाऊ, पण राघवने सावीचा हात धरला। मग तो सावीच्या घरच्यांकडे बघतो आणि म्हणतो, मला तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे। जर तुम्ही दोघांनी आम्हा दोघांची लग्न करून दिली तर सर्व काही चांगले होईल। तुम्ही जरी नाही केले तरी मी तुम्हा सर्वांना मारून सावीला घेऊन जाईल। सावीचे वडील राघवला रागाने म्हणतात, तुझी धमकी ऐकून आम्ही आमच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करायला तयार होऊ असे वाटते का? त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून राघव सावीकडे जातो आणि म्हणतो, तुला माझ्याकडे स्वइच्छेने यायचे की तुझ्या कुटुंबाला माझ्या हातून मारायचे हे ठरवण्यासाठी तुला उद्यापर्यंत वेळ आहे। असे बोलून राघव आपल्या माणसासह तिथून निघून जातो। सावी पटकन अरुणकडे जाते आणि म्हणते, भाऊ उठ। जेव्हा सावीने आपल्या कुटुंबाला गन पॉइंटवर पाहिले तेव्हा ती खूप घाबरली। सावी अरुणला म्हणते, भाऊ प्लीज कुठेही जाऊ नको, जर त्याने तुमच्याशी काही केले तर? अरुण सावीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, काही होणार नाही आणि माझी राजकुमारी खूप मजबूत आहे। सावी अरुणला म्हणते, भाऊ माझी तब्येत ठीक नाही आहे, प्लीज जाऊ नकोस। अरुण सावीला म्हणतो, ठीक आहे, मी नाही जात।